नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी मयुरी कोहळे परत एकदा घेऊन आलेली आहे एक नवीन कविता। आजचा विषय थोडासा गंभीर आहे। काही लोकांसाठी तो अगदी जवळचा आहे, काही लोकांसाठी तो एक आपण असं म्हणू शकतो की एक गांभीर्याचा विषय आहे, काही लोकांसाठी तो एकदम मैत्रीचा विषय आहे। प्रत्येक व्यक्तीसाठी किंवा प्रत्येक स्त्रीसाठी, पर्टिक्युलरली प्रत्येक स्त्रीसाठी हा विषय जो आहे हा वेगळा वेगळा आहे। माझ्यासाठी हा विषय काय आहे हा मी शब्दात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। सो प्लीज मला नक्की कळवा तुम्हाला कसा वाटतो आहे, काय वाटतो आहे, कसं लिहिलेलं आहे, प्लीज नक्की कळवा। आजचा विषय आहे नवरा, हजबंडचा विषय आहे नवरा। नवरा म्हणजे कोण आणि नवरा म्हणजे काय, खरं तर आपण हे कधी सांगू शकतच नाही, पण तरी पण प्रयत्न करते। नवरा म्हणजे आधार, नवरा म्हणजे ताकद, नवरा म्हणजे सुख, नवरा म्हणजे विश्वास, नवरा म्हणजे एका बाईचं संपूर्ण विश्व असतो। नवरा म्हणजे जिद्द करण्याचा आणि जिद्द पुरवून घेण्याचा एक हक्काचा माणूस असतो। नवरा म्हणजे प्रेम, समर्पण आणि त्याग। नवरा म्हणजे ज्याला बघताच मन शांत होतं, ज्याच्या मिठीत जगातलं सर्व दुःख विसरायला होतं, ज्याचा हात हातात घेतला की मोकळा श्वास घेतला जातो, ज्याच्या खांद्यावर डोकं ठेवताच अचानक सर्व शांत होऊन जातं, सर्व काही सुरळीत झालं आहे असा आभास होतो, मनाला आधार वाटतो, मन शांत होऊन एका लहान बाळासारखं त्याच्या कुशीत डोकं ठेवून निवांत होतो। तो सोबत असला की प्रत्येक कठीण रस्ता हा सोपा होऊन जात असतो। तो सोबत असला की कसलीही भीती नसते। त्याचं सोबत असणं यापेक्षा सुंदर काहीच नसतं। आयुष्याला एक नवीन अर्थ त्याच्या असण्याने असतो। सर्व वाईट नजरेतून तो आपलं रक्षण करतो, पत्नीला समोर जाण्यास प्रेरित करतो, तिचा साथ देतो, एक चांगला मित्र म्हणून जो सदैव सोबत असतो, तिचं मन राखतो, तिचं मन समजतो। मनातलं बोलायला बायकोला फक्त नवराच असतो। आपलं सुख, आपलं दुःख ज्याच्यासमोर व्यक्त करू शकते तो फक्त नवरा असतो, आणि जो ते ऐकून घेत असतो, जो ते समजून घेत असतो, तो तिच्या मनावर राज्य करत असतो। कारण तिला माहिती असतं की माझं मन मोकळं करायला माझ्याजवळ माझा हक्काचा माणूस आहे, माझा नवरा आहे, म्हणून ती बिनधास्त असते। नवरा म्हणजे कोण आणि नवरा म्हणजे काय, खरं तर ही प्रत्येक बाईची एक वेगळी कहाणी आहे, एक वेगळा अनुभव आहे। पण नवरा जर असा समजून घेणारा असला तर त्या बाई इतका जगाच्या पाठीवर कोणीच आनंदी नसतं, आणि असा नवरा असल्याचा अभिमान बाळगणं हे त्या बाईसाठी सर्वात मोठी गोष्ट असते।